नमस्कार महाराष्ट्र. संजय गांधी निराधार योजना तसेच श्रावणबाळ निराधार योजना व सर्व निराधार योजनांच्या सर्व लाभार्थ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची आणि उपयुक्त अशी माहिती आज आपण घेऊन आलेलो आहोत. बऱ्याच लाभार्थ्यांकडून जूनचे पैसे कधी येणार, संजय गांधी निराधार योजनांच्या लाभार्थ्यांकडून जूनचा हप्ता कधी येणार, तसेच दिव्यांग लाभार्थ्यांकडून ज्या लाभार्थ्यांना जूनचे पैसे आलेले नाहीत व जुलैचे पैसे आलेले नाहीत असे लाभार्थी आत्तापासूनच जुलैचे देखील प्रश्न विचारायला लागलेले आहेत. तर काळजी करू नका, या सर्व प्रश्नांची उत्तरे आज आपण जाणून घेऊया. त्याचबरोबर तुम्ही विचारलेल्या प्रश्नांची देखील उत्तरे आज आपण जाणून घेणार आहोत. त्यामुळे जर आपल्यापैकी कुणी चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर बघा, लाभार्थ्यांकडून मुख्य प्रश्न जो आहे तर तो वारंवार विचारला जातो आहे की सर जून महिन्याचा हप्ता कधी येणार. कारण जूनचे पैसे दिव्यांग लाभार्थ्यांना तुम्हाला माहिती असेल 28 मेला पैसे मिळालेले आहेत. 28-29 या तारखेला पैसे मिळालेले आहेत. परंतु संजय गांधी निराधार योजनेचे जे लाभार्थी आहेत, ज्येष्ठ नागरिक आहेत, विधवा महिला आहेत, असे लाभार्थी ज्या लाभार्थ्यांना 1500 रुपये मिळतात साध्या भाषेत, अशा सर्व लाभार्थ्यांना जूनचे मात्र पैसे अद्याप मिळालेले नाहीत. तर या लाभार्थ्यांकडून प्रश्न विचारला जातो आहे की सर पैसे कधी येणार. तर याचं उत्तर आहे, पैसे येण्याची प्रक्रिया जसं मी काल तुम्हाला सांगितलं त्याप्रमाणे काल आणि आज दिवसभर आपण माहिती मिळवलेली आहे. यानुसार पैसे येण्याची जी काही प्रक्रिया आहे तर ती तुम्हाला 16 तारखेच्या नंतर जे आहे तर ते सुरू केली जाणार आहे. 15 ते 16 तारखेच्या नंतर सुरू केली जाणार आहे. कारण 15 तारखेपर्यंत जे आहे तर ते वेगळी कामं प्रशासनाने या कर्मचाऱ्यांना दिलेली आहे आणि त्यानंतर एक दिवस उशिरा हे अनुदान जे आहे तर ते याची प्रक्रिया होणार आहे. ठीक आहे. आता तुम्ही म्हणाल की सर तुम्ही 16 तारीख सांगत आहात, काल 15 तारीख म्हणत होतात. तर 15-16 आपण 16 तारीख का सांगतो, कारण तुम्हाला माहिती आहे की एखाद्याला एखादं काम दिल्यानंतर तो एक दिवस रेस्ट घेतो. तर त्यामुळेच या कामाला देखील एक दिवस आणखी उशीर होईल. आता 15 ते 16 किंवा 16 तारखेलाच पैसे मिळेल का, तर अजिबात नाही. त्या तारखेच्या नंतर यावर काम सुरू होणार आहे. म्हणजे 16 तारखेच्या नंतर यावर काम सुरू केले जाणार आहे अशी माहिती आम्हाला मिळालेली आहे. त्यानंतर दिव्यांग लाभार्थ्यांकडून प्रश्न विचारला जातो आहे. हे कॉमन प्रश्न आहेत. तर दिव्यांग लाभार्थ्यांचा असा प्रश्न आहे की सर आम्हाला जुलैचे पैसे येईल का. तर बघा, तुम्हाला जुलैचे जे पैसे आहेत तर ते येणार नाही. येणार नाही म्हणजे आता येणार नाही. सुरुवातीला सर्व लाभार्थ्यांना जे आहे तर ते जूनचे पैसे एकत्र येऊ द्या, म्हणजे आता येतील 16 तारखेच्या नंतर, आणि त्यानंतर जे आहे तर ते जुलैचे पैसे येण्याची प्रक्रिया सुरू होईल. म्हणजे आता सुरुवातीला पैसे कोणाला येईल, तर दिव्यांग सोडून सर्व लाभार्थ्यांना, आणि त्यानंतर पुढील म्हणजे हा हप्ता आल्यानंतर 15 दिवसाने दिव्यांग लाभार्थ्यांना पैसे येईल. तुम्हाला जर 16 तारखेला आले तर 1-2 तारखेपर्यंत दिव्यांगांना देखील पैसे येतील. ते कुठले, जुलैचे. ठीक आहे. तर हे असं शेड्यूल्ड असणार आहे. अशा पद्धतीची माहिती सध्या तरी उपलब्ध झालेली आहे. आता तुम्ही जे काही वैयक्तिक प्रश्न विचारलेले आहेत व्हॉट्सॲपवर, तर आपल्याला खूप प्रश्न येतात. अगदी रात्री 2, 3, 12 वाजता देखील मेसेज येतात. सकाळी 4चा पण मेसेज येतो. असे बरेच व्हॉट्सॲप मेसेजेस येतात. प्रत्येकाचं उत्तर जे आहे तर ते आपण देण्याचा प्रयत्न करतो. जे महत्त्वाचे प्रश्न आहेत तर ते व्हिडिओच्या माध्यमातून घेण्याचा प्रयत्न करतो. तुमच्या मनामध्ये देखील काही प्रश्न किंवा शंका असतील तर ते तुम्ही आपल्या व्हॉट्सॲपवर विचारू शकता. आपला व्हॉट्सॲप क्रमांक आहे 94 23 39 37 61. या नंबरवर तुम्ही तुमचा प्रश्न जो आहे तर तो विचारू शकता. या व्यतिरिक्त जो QR कोड तुम्हाला दिसतोय स्क्रीनवरती, तो देखील तुम्ही स्कॅन करून थेट तुमचा प्रश्न आमच्यापर्यंत पोहोचवू शकता. ठीक आहे. चला, आजचा पहिला प्रश्न आपण घेऊया, कारण प्रश्न आपल्यासाठी खूप महत्त्वपूर्ण आहेत. श्रावणबाळ योजनेचा हप्ता कधीपर्यंत येणार आहे, जिल्हा धाराशिव. तर श्रावणबाळचं मी सांगितलं की 16 तारखेच्या नंतर प्रक्रिया सुरू होणार आहे. ठीक आहे. बंजेश्रीजी यांचा प्रश्न आहे. आजचा पुढील प्रश्न आहे प्रतिभा यांचा. पुढील प्रश्न आहे, ते म्हणतात श्रावणबाळ योजनेचा मे महिन्याचा हप्ता वाटप झाला आहे का. माझ्या सासूबाईंना अद्याप मे महिन्याचा हप्ता आला नाही. तर बघा प्रतिभाजी, तुम्हाला सांगू इच्छितो श्रावणबाळ योजनेचा मे महिन्याचा हप्ता याआधीच वाटप झालेला आहे. ठीक आहे. याआधी मेमध्ये दिव्यांगांना सुरुवातीला पैसे आलेले होते. त्यानंतर मेच्या मधोमध श्रावणबाळ योजना आणि इतरांना आलेले होते, आणि मेच्या लास्ट
परत एकदा दिव्यांगांना पैसे आलेले होते. अशा पद्धतीचं मागच्या महिन्याचं शेड्यूल जे आहे तर ते होतं. त्यामुळे पैसे तर वाटप झालेले आहे. ओके. आजचा पुढील प्रश्न आहेत, माझे 3 महिन्याचे पैसे आलेले नाहीत. संजय गांधी निराधार योजना, तालुका रिसोड, जिल्हा वाशिम येथून विचारलेलं आहे. त्यांनी त्यांचं नाव लिहिलेलं नाही आहे. तर बघा, तुम्हाला जर 3 महिन्याचे पैसे आलेले नाहीत तर पुढील देखील पैसे येणे शक्य नाही, कारण तुमचे पैसे कुठल्या ना कुठल्या छोट्या कारणांवरून थांबवण्यात आलेले आहे. आता तुम्ही शांत बसणं किंवा फक्त प्रश्न विचारणं यामुळे तुमचे पैसे येतील का? तर अजिबात नाही. तुम्हाला यावर काही ना काही पाऊले उचलावी लागेल. 3 महिन्यापासून तुम्ही दिव्यांग आहात का हे देखील लिहिलेलं नाही आहे. तर तुमची योजना कुठल्या नाही कुठल्या डॉक्युमेंट्सच्या कारणामुळे किंवा इतर कुठल्या तरी कारणामुळे थांबवण्यात आलेली आहे. त्यामुळे तुम्ही एकदा तुमच्या तालुक्याच्या ठिकाणी जाऊन चौकशी करा आणि प्रश्न विचारताना कृपया प्रश्न हा सुस्पष्टित आणि तुमच्या नावासहित विचारायला विसरू नका. ठीक आहे. चला, पुढील प्रश्न आहे मुक्ताबाई किशन शिवले यांचा प्रश्न आहे. तर त्यांना पैसे आलेले नाही आहेत. याआधी देखील मला वाटतं मी त्यांच्या प्रश्नाची उत्तरे व्हॉट्सॲप आणि यूट्यूबमधून दिलेली आहे. तर त्यांना अद्यापही पैसे आलेले नाही आणि त्यांना देखील मे महिन्याचे पैसे आलेले नाहीत. तर बघा, याआधी ज्यांचा प्रश्न होता त्यांना आणि ज्यांना मे महिन्याचे पैसे आलेले नाही, विधवा महिलांना, त्यांनी थोडं वाट पहा, कारण एका महिन्यात कधी काय होतं की एखाद्या महिन्यात काही लाभार्थ्यांना पैसे येत नाही. ठीक आहे. आता जून महिन्याचे जेव्हा तुम्हाला ट्रान्झॅक्शन होईल 16 जूनच्या नंतर, तर तुम्हाला कदाचित 2 महिन्याचे किंवा एका महिन्याचे जरी पैसे आले तरी तुम्हाला पुढे पैसे येत राहील. तर मुक्ताबाई यांच्या संबंधात जो काही प्रश्न आहेत, जो काही त्यांच्या नातवांनी विचारलेला आहे, त्यांच्यासाठी सांगू इच्छितो, पुढच्या महिन्याचे अनुदान जेव्हा येतील 16 जून नंतर, तर वाट पहा. जर तेव्हा पैसे आले तर तुम्ही मेची वाट न पाहता पुढील अनुदान तुम्हाला कसे चालू राहील याकडे लक्ष देणे गरजेचे आहे. तुम्ही बँकेत गेला होता आणि तुमची KYC आहे असं बँकेने सांगितलं, तर KYC बँकेची पण आहे आणि KYC योजनेची देखील आहे, आधार कार्डची देखील KYC आहे. तर KYCचे वेगवेगळे प्रकार आहे, या गोष्टी देखील लक्षात घेणं अपेक्षित आहे. चला, पुढील प्रश्नाकडे वळूया. पुढील जो प्रश्न आहे तर तो मीना यांचा आहे. ते म्हणतात, नमस्कार सर, मी टेम्पररी दिव्यांग आहेत. मी दोन्ही पासबुक दिलेले आहे, सेंट्रल बँकेचे आणि सेंट्रल बँकेचे आणि पोस्टाच्या बँकेचे. तर पोस्टामध्ये पैसे येऊ शकते का? पहिली गोष्ट तर तुम्ही टेम्पररी दिव्यांग या कॅटेगरीतून लाभ घेत आहात. तर तुम्हाला माहिती असेल की काही दिवसांपूर्वी शासन निर्णय आलेला होता, त्यामुळे काही लोकांचे पैसे थांबवले होते, पण आता ते पुढे कंटिन्यू होणार आहे अशी माहिती तरी आमच्याकडे आहे. त्यानंतर दुसरी गोष्ट ही आहे की तुम्ही 2 पासबुक लिंक केलेले आहे. तर 2 पासबुकला आधार कार्ड लिंक राहणे शक्य आहे, परंतु NPCI किंवा DBT हे एकाच पासबुकला लिंक राहते. तर माझ्या अनुभवावरून, माझ्या अभ्यासावरून तुम्हाला ही माहिती सांगू इच्छितो की जे काही तुमचं एक पासबुक आहे, जे भारतीय पोस्ट विभागाचं आहे, त्यामध्ये तुम्हाला पैसे येण्याची शक्यता जास्त आहे आणि जे काही सेंट्रल बँकेचं पासबुक आहे त्यामध्ये पैसे तुम्हाला येण्याची शक्यता कमी आहे. कारण जेव्हा तुम्ही एखादं खातं असताना दुसरं पोस्टाचं खातं काढलं तर तिथे NPCI DBT ॲटोमॅटिकली ॲक्टिवेट होते, अशी ती प्रक्रिया आहे थोडक्यात. तर त्यामुळे तुम्हाला पोस्टाच्या बँकेत येण्याची शक्यता जास्त आहे. तर आशा करतो मीनाजी तुम्हाला तुमच्या प्रश्नाचं उत्तर मिळालं असेल. आजचा पुढील प्रश्न आहे महेंद्र देवीदास साठे यांचा प्रश्न आहे. सर, मे महिन्याचे पैसे आलेले नाही आहेत, हयातीचं प्रमाणपत्र काढलेलं आहे, इतर डॉक्युमेंट्स बरोबर आहे. तर बघा महेंद्रजी, तुमची जी योजना आहे ते मी चेक केलेली आहे, तर ती श्रावणबाळ योजना आहे, श्रावणबाळ निवृत्ती वेतन योजना आहे. तर या योजनेमध्ये काही लाभार्थ्यांना मे महिन्याचे पैसे आलेले नाही आहे. म्हणजे याआधी देखील तुम्ही याच व्हिडिओमध्ये 2 प्रश्न बघितले असेल, त्याप्रमाणे काही लाभार्थ्यांना मेचे पैसे आलेले नाही आहे. तर तुम्हाला देखील मी तेच सांगू इच्छितो, जर तुम्हाला वाटतं की तुमचे डॉक्युमेंट्स ओके आहे आणि याआधी तुम्हाला 14 एप्रिलच्या आसपास पैसे आलेले होते है ना, तर तुम्हाला मी सांगू इच्छितो की तुम्हाला आता जे आहे तर ते काहीही करण्याची गरज नाही. जून 16 नंतर तुम्हाला पैसे जर आले तर तुम्ही मे महिन्याचे पैसे का आले नाही यापेक्षा पुढे पैसे कसे येत राहील याकडे लक्ष देणं आवश्यक आहे असं मला वाटतं. बाकी तुमची इच्छा, तुम्हाला माहिती आहे तुमचे डॉक्युमेंट्स ओके आहेत, तर जर तुम्हाला काही कुठे जायचं असेल तहसीलमध्ये तर तुम्ही जाऊ शकता, परंतु माझ्या मते सध्या तरी 1 महिना किंवा 8 ते 15 दिवस वाट पाहणं योग्य राहील. ठीक आहे. चला, आजच्या पुढील प्रश्नाकडे आपण वळूया. त्याआधी तुमच्या मनामध्ये देखील काही प्रश्न किंवा शंका असतील तर तुम्ही थेट व्हॉट्सॲपवर आमच्याशी कनेक्ट होऊ शकता. त्यासाठी आमचा व्हॉट्सॲप नंबर आहे 94 23 39 37 61. या नंबरवरला तुम्हाला व्हॉट्सॲप करायचा आहे.
नरेंद्र यांचा थोडा वेगळा प्रश्न आहे. ते म्हणतात, सर माझ्या आईचे 12 महिन्यातून एक वेळा पैसे आले आणि त्यात मार्चचे पैसे आले नाही, का बरं नाही आले सांगू शकाल का? तुमचा प्रश्नच समजलेला नाही आहे. असे बरेच प्रश्न येतात, असे नरेंद्र खूप आहेत ज्यांचा प्रश्न लक्षात येत नाही. तर सांगू इच्छितो नरेंद्र, तुम्हाला काय विचारायचं आहे ते एकदा स्पष्ट सांगा. कुठली योजना आहे, कुठल्या योजनेतून लाभ घेतात, तालुका जिल्हा कुठला आहे ते देखील सांगायला विसरू नका. आता मी नरेंद्र यांना म्हटलं आहे म्हणून त्यांनीच सांगावं का? तर सर्व लाभार्थ्यांनी या गोष्टीची काळजी घ्या की प्रश्न विचारताना अर्धवट न विचारता, जर तुमचा प्रश्न तुम्हाला उत्तर जाणून घ्यायचं असेल तर अर्धवट न विचारता तुम्ही तुमचा प्रश्न स्पष्ट विचारा, जेणेकरून आम्हाला ते उत्तर सांगायला मदत होईल. ठीक आहे. आता असं कधी होतं का? त्यांचा प्रश्न आहे की 12 महिन्यातून एकदाच पैसे आलेले आहेत आणि त्यातल्या त्यात मार्च महिन्याचे आलेले नाही, म्हणजे तुम्हाला कुठल्या 12 महिन्याचे पैसे आले? असं काहीही योजनेमध्ये माझ्या मते तरी होत नाही. त्यामुळे कृपया प्रश्न काळजीपूर्वक विचारा. ठीक आहे. एक वेगळा प्रश्न आहे ज्यांचं नाव मी इथे घेत नाही आहे. ठीक आहे. तर त्यांचं म्हणणं आहे, सर माझ्याकडे रेशन कार्ड आहे परंतु ते माझ्या मुलांकडे आहे आणि ते मला सांभाळत नाही, माझ्याकडे लक्ष पण देत नाही आणि रेशन कार्ड पण देत नाही. तर बघा, जे कोणी आजोबा आहेत तर त्यांना मी सांगू इच्छितो, तुम्हाला आत्ता रेशन कार्डची काही आवश्यकता नाही आहे, परंतु कशा तरी पद्धतीने कुठल्या तरी माध्यमातून तुम्ही तुमचं रेशन कार्ड तुमच्याकडे घेऊ शकता आणि यावर तुम्ही परत मेसेज करा. ज्या काही अडचणी आहेत, ज्या काही पर्सनल तुमच्या अडचणी आहेत तर त्या मेसेज करा. नक्कीच आम्ही तुम्हाला मदत करण्याचा प्रयत्न करू. ठीक आहे. असे जर कुणाचे आणखी काही प्रश्न असतील जे संवेदनशील असतील तर त्यांचं नाव आपण घेणार नाही अशा व्हिडिओजमध्ये आणि कुठेही ती पब्लिसिटी करणार नाही. फक्त त्यांच्यापर्यंतच त्यांच्या प्रश्नांची उत्तरे दिली जाईल. ठीक आहे. तर अशा प्रकारे आजचा हा महत्त्वपूर्ण व्हिडिओ होता. थोडक्यामध्ये आजच्या व्हिडिओमध्ये आपण जूनचे पैसे साधारण कधी येणार आहे, त्याचबरोबर जे आहे तर ते दिव्यांगांना जुलैचे पैसे येण्याची शक्यता आहे का, त्याचबरोबर तुम्ही विचारलेल्या सर्व प्रश्नांची उत्तरे आज आपण जाणून घेतलेली आहे. त्यामुळे जर तुमच्या मनामध्ये देखील काही प्रश्न किंवा शंका असतील तर ते तुम्ही नक्की विचारा. हा व्हिडिओ आवडल्यास इतरांपर्यंत माहिती पोहोचवायला विसरू नका. चला तर भेटूया पुन्हा एकदा एका नवीन माहितीसह नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार, धन्यवाद.